हिंदू देवतांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणारे सपाचे खासदार नरेश अग्रवाल यांच्या विरोधात दिल्लीमध्ये शिवसेनेनं निदर्शनं केली। राज्यसभेत सामूहिक हत्या म्हणजेच मॉब लिंचिंगच्या विषयावरती अग्रवाल यांनी हिंदू देवतांचा संबंध दारूशी जोडला होता। या विधानावरनं सदनातही मोठा गदारोळ झाला। अग्रवाल यांनी खेदही व्यक्त केला। त्यानंतर आज शिवसेनेनं अग्रवाल यांच्या तुघलक लेन येथील निवासस्थानाबाहेर निदर्शनं केली। अग्रवाल यांनी हिंदू समाजाची माफी मागावी तसंच वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। कर्जमाफीच्या जाचक रद्द करून 30 जून 2017 पर्यंतच्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी जालन्यात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीतील सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सामील झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली। मागण्या पूर्ण न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही असा इशाराही दिला गेला आहे। कर्जमाफीच्या घोषणा करून दुसरीकडे कर्ज भरण्याच्या नोटिसा पाठवणाऱ्या सरकारविरोधात नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी जेल भरो आंदोलन केलं। सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करा, समृद्धी महामार्ग रद्द करा, शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करा, सोबतच 15 ऑगस्टला ध्वजारोहण शेतकऱ्यांच्या हस्ते केलं जावं अशा मागण्या यावेळी केल्या गेल्या। भाकपच्या किसान सभेने हे आंदोलन केलं। यावेळी जवळपास 150 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अल्पवयीन वाहन चालकांविरोधात नागपूर पोलिसांकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। शहरातील शाळा महाविद्यालयांच्या जवळ तसंच खासगी ट्यूशन क्लासेस जवळ जे अल्पवयीन विद्यार्थी दुचाकी चालवताना दिसतात त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते आणि दुचाकी जप्त होते। अशा मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांविरोधात कायदेशीर कारवाई होते। वाहतूक पोलिसांच्या धडक कारवाईने विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडालाय। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। उदयनराजेंच्या समर्थकांनी दिलेल्या बंदच्या हाकेला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहरातील सर्वच दुकानं बंद ठेवण्यात आली होती। शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे राज्यातील जनतेची अस्मिता आहेत। त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून ते मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली।